नमस्कार मित्रांनो, आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी 1-2 दिवसात खास आंबे पाहण्यासाठी येणार आहे. तर आता वाजले संध्याकाळचे 6:45 आणि मी आलो आहे आंबे पाहण्यासाठी. बघू भेटले तर चांगलं आहे. काळोख झालं आहे, थोडं चाललं उशीर झाला आहे यायला, तरी पण चला बघू भेटले तर भेटले. मस्त आंबा आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं आणि एक आंबा तो आपण खाल्ला, कारण की माझ्या अगोदर कोणीतरी घेऊन गेलेले तिथून आंबे, त्यामुळे मला भेटले नाही. पण आता बघू भेटले तर चांगलं आहे. काळोख झाला आहे भरपूर आणि ते किती आतमध्ये जंगल आहे. तर आतमध्ये आहे भरपूर रानात, त्यामुळं संध्याकाळचं यायला थोडंसं भीती वाटते. म्हणजे जनावर वगैरे, बाकी काय नाही. कारण की मागे अशी अफवा पसरलेली की इकडे बिबट्या आलाय. असो, भेटला तर भेटला, असं काय नाही. हे बघा, तिथे आपल्याला जायचं आहे. तो आंबा आहे ना तिथे. कुठून जाऊ? चला इथूनच. ह्या आंब्यावरती पण आहेत, पण ते आता कच्चे आहेत अजून. पाऊस चालू झाला ना की मस्त पिकलेले भेटतात. तरी पण तिथे एक ट्राय मारणारच आहे मी, प्रयत्न करू. लोक येतात ना, त्यामुळे भेटत नाहीत. काही लोक येऊन जातात काठी बाजू. रानात तुम्ही जेव्हा घुसता ना कुठे, तर आवाज करत जायचा. म्हणजे कसं काय असेल जनावर वगैरे ना, तर ते थोडंसं दुरून जाऊ शकते किंवा त्याचा रस्ता बदलू शकतो. तो मला वाटत नाही भेटेल. कच्चे आहेत. माकडं वगैरे, इथं माकडं वगैरे भरपूर येतात, त्यामुळे हे बघा हे असे खाऊन टाकतात वरून. तिकडे ना ते बघा पातेऱ्याचा आवाज येतोय, पानांचा सुक्या. ते बघा कोणतरी आहे, म्हणजे चालतंय. मोर किंवा लांडोरी वगैरे असेल, लांडोर असं. त्याला जे करायला आलं ते करू. ते काय आहे बघा, नकच आहे. आपण हे माकडं टाकतात वरून हे असे खाऊन. हे बघा, आपण कसं अर्धवट खाल्लाय, त्यांच्या हाताला लागलं की टाकलं खाऊन. जिकडे बघाल ना तिकडे तीच अवस्था आहे. म्हणजे आंबा तुम्हाला पूर्ण भेटणारच नाही, खाल्लेला अर्धवट. येऊ का मागे हे पिवळे दिसतात ना, ते सर्व माकडाने खाऊन टाकलेत. हे बघा, पूर्ण फांदच तोडून टाकले आंब्याचे. त्याच्यावर बसले असते, चुकलं असं. सकाळी यायला पाहिजे होतं, चुकलं माझं. सकाळ आलं ना पहाटे तर भेटतील कदाचित. वारा वगैरे येतो, रात्रभर पिकलेले पडतात. एकशे 1% इथे दुसरं कोणतरी येऊन गेलं आहे. कारण की असं होणारच नाही की एवढ्या मोठ्या आंब्याखाली एकसुद्धा आंबा आपल्याला पाहायला भेटणार नाही, शक्यच नाही. कोणतरी घेऊन गेला. गोड आहे ना मित्रांनो एवढा.
ते काय पण तो कच्चाच असणार आहे कारण की हिरवागार आहे. अरे यार पिकलेला आहे, मस्त आहे बघा. दाखवतो हे बघा, नरम आहे. नशीब एक भेटला. हा बघा आत्ताच पडला, याचा चीक बघा ओला आहे एकदम, आत्ताच पडलाय. त्यामुळं राहिला आपल्याला पाहायला भेटला. साप गेला का नाही, सरडा आहे. अजून एक म्हणजे आल्यासारखं भेटलं ना की बरं वाटतं. म्हणजे मला तुम्हाला दाखवायचं म्हणून. एक म्हणजे कसं माणूस लालची आहे बघा. एक भेटलं, मगाशी काय बोललो मी, एक तरी भेटायला पाहिजे आणि आता बोलते अजून एक भेटू दे. हे बघा मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं तरी पूर्ण इथं डोंगर चालू होता आणि ह्या डोंगराच्या पलीकडे दुसरं गाव आहे आमच्या गावाच्या शेजारी. असो चला, एवढी मोठी पिशवी घेऊन आलेलो, बोललो आज काय भेटणारच, नाही भेटलं. इकडून हे एवढं पाणी येतं ना पावसाळी, एक शेताच्या शेतं वाहून गेलेत. मी तिथे आता जाणार नाही, तर इथे मोठी खांड पडली, म्हणजे पूर्ण माती वाहून गेले. तर हा आंबा समोरचा आहे, आलाय की नाही माहिती नाही, पण आपण तिथे बघू. बघा वारुळ कसं दिसतंय. हे बघा पूर्ण हे शेतीचा होता, इथं वरती शेती केली जायची, तर बंद झालं. एवढं पाणी येते म्हणजे हे मी मला दिसलं ना रस्त्यात ते दाखवते. असे पूर्ण शेतांमध्ये तुम्हाला पाहायला भेटतं. एवढं जोरात पाणी येतं ना की पूर्ण ही माती वाहून गेलं. आंबा आहे का एक सुद्धा दिसत नाही त्याच्यावरती. नाही, अजिबात नाही. ते कुयरी लागली, खास सुट्टे पायाला. चालेल, लय झुमत आहे. चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल.